जे सांगितलं तुम्हाला सुरुवातीला की हे निवडणूक कशी आहे, पैसे द्या मतं घ्या. आता हे ओपन सिक्रेट झालेलं आहे, म्हणजे आम्हाला बोलायलाही शरम वाटते की या बघा असं आहे की ते किती ठाम असले तरी ते रणांगणात आहे का, मैदानावर आहेत का. आणि मी जसं सांगितलं की ह्या निवडणुका ह्या डिजिटल पद्धतीने होत नाहीत. पण आता त्यांच्याही प्रकृती अस्वास्थामुळे ते सर बाहेर निघूनच असेल तर आम्हालाही दुसरा निर्णय करावा लागेल. आणि त्या अनुषंगाने आज आम्ही जेव्हा जेव्हा सगळेजण बसू तेव्हा काय निर्णय घ्यायचा, हर्षदीप देशमुखांना मदत करायची की वंचितला मदत करायची किंवा जो काय असेल तो निर्णय आम्ही आज घेऊ. वंचितला चर्चा सुरू मी आहे. जे सांगितलं तुम्हाला सुरुवातीला की हे निवडणूक कशी आहे, पैसे द्या मतं घ्या. आता हे ओपन सिक्रेट झालेलं आहे, म्हणजे आम्हाला बोलायलाही शरम वाटते की या पद्धतीने जर लोकशाही अभिप्रेत असेल तर पण ते नाईलाज आहे. आता त्या पद्धतीने समजा उमेदवार, आता मला सांगा, एवढं त्यांना वाटत असेल की बा आपण खूप तर बाजोरियाचा जेव्हा फॉर्म होता त्याची तर धुळाधाण उडाली होती. सारं सारं मंत्रालय हलवून टाकलं होतं. आम्ही तर समजलं होतं मंत्रालय, मुख्यमंत्र्याचा सुद्धा फोन आला होता. अरे का बाजोरियाला का घाबरले तुम्ही? असं आहे. त्यामुळे हे उगाच हा उहापोह करायचा की आम्ही खूप स्ट्रॉंग आहे. मी सांगतो, समजा बाजोरिया समजा रणांगणात असते, त्यांचे 70% पेक्षा भारतीय जनता पक्षाचे मतदार फुटले असते. हे काय मोठं सांगतात आम्हाला की बा आमचं खूप स्ट्रॉंग आहे आणि आम्ही आमच्या उमेदवाराला 400 मतं मिळतील. आणि म्हणून त्यांनी पूर्ण ताकद लावली बाजोरियाचा फॉर्म रिजेक्ट करण्यासाठी. त्याच्यामुळे ही जी निवडणूक आहे ही याच पद्धतीची निवडणूक आहे. ते आता सर्व जग जाहीर झालेलं आहे. ते सांगण्यालाही खरं तर एक राजकीय नेता म्हणून आम्हाला शरम येते की हे मतदार पैसे घेऊनच मतदान करतात. हे आता हे उघड गुपित झालेलं आहे. त्याच्यामुळे आता त्या पद्धतीने जर निवडणूक लढायची असेल तर ते आपला हा जो वंचितचा उमेदवार आहे तो त्याची तयारी आहे का, हेच आम्ही त्याला वारंवार विचारलं. त्याच्यानंतर त्याच्याकडनं कोणत्याही प्रकारचा आम्हाला होकार किंवा नकार आले नाही. त्या बाबतीत आता आज आम्ही निर्णय घेऊ.